म्हणजे गोष्टीत खूप गोष्टी उलगडणार आहेत आणि खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत मला. तर त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघायला लागेल 12 डिसेंबरला तिचा वाढदिवस. सो प्रत्येकाला वाटत असतं की आपला वाढदिवस खूप स्पेशल व्हावा आणि खूप अशा पद्धतीने सरप्राईज मिळते. खूप छान वाटतंय कमळी, आज इथे आली आहेस, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. म्हणजे कमळीसाठी ह्याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट असूच शकत नाही, कारण सगळ्यांनाच माहिती आहे कमळीचं आणि महाराजांचं काय नातं आहे. तिला महाराज किती प्रिय आहेत, त्याच्यासाठी महाराज काय आहे ते सगळ्यांनाच माहिती. त्यामुळे खरंच बेस्ट गिफ्ट. खरं तर जेव्हा मालिका सुरू होणार होती तेव्हा देखील असं सरप्राईज मिळालं होतं. शिवगर्जना आपण शाळेतल्या मुलांबरोबर केली होती आणि आता वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तेच, आणि आता शाळेतली मुलं देखील आली होती. सो शाळेची कुठेतरी पुन्हा एकदा आठवण आली आहे का? हो, म्हणजे खूपच, म्हणजे तेव्हापासूनच आपल्या पहिल्या एपिसोड व्हायच्या आधी आपण जर प्रमोशन करत होतो लहान मुलं होती आणि आपण शिवस्तुतीचा तो वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तर आता पण ती आहे, त्यामुळे खूप मस्त एनर्जी फील झाली शूट करताना, मजा आली. बरं निखिल आणि विजया, लहानपणीचं असं वाढदिवस आठवत आहे का की अशी काहीतरी मजा केली होती? कारण तेव्हा एवढं काही हे नव्हतं. हो, लहानपणी म्हणजे मला इन जनरलच वाढदिवस खूप आवडतात आणि मी लहान घरात असल्यामुळे म्हणजे सगळं, म्हणजे दादांच्या वाढदिवसाला जे घडलं नाही ते माझ्या वाढदिवसाला घडत गेलं. कारण म्हणजे आई वडील कसे लहान असल्यामुळे जास्त पॅम्परिंग आणि लाड असल्यामुळे खूप, त्यामुळे मला खूप आवडतात बर्थडेज, कारण की सगळ्यांचंच खूप प्रेम मिळतं आणि खूप सगळ्यांकडून गिफ्ट मिळतात लहान असल्यामुळे. बर्थडे एक सिंपलशा गोष्टी कशा लहानपणी आपल्याला हे करून जातात. आम्हाला शाळेत असं होतं की बर्थडेच्या दिवशी तुम्ही युनिफॉर्म नाही घातला तर चालेल, सो तुम्ही सिव्हिल मध्ये येऊ, तो त्याचं एक आकर्षण की शाळेत छान कपडे घालून. सो हाच परमोच्च आनंद आपल्यासाठी, शाळेत छान कपडे घालून. बरं, बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होत होता की कमळीचा बर्थडे आहे. सो सेटवरती काही स्पेशल असं घडणार आहे किंवा काही असं? हो, म्हणजे गोष्टीत खूप गोष्टी उलगडणार आहेत आणि खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत मला. तर त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघायला लागेल 12 डिसेंबरला तिचा वाढदिवस. बरं, ऋषीसाठी किती स्पेशल असणार आहे कमळीचा वाढदिवस? ऑफकोर्स स्पेशल असणार आहे, कारण आवडती स्टुडंट आहे त्याच्यामुळे. आणि नॉट जस्ट ती अभ्यासात तर ती हुशार आहेच, जिद्दी आहेच, पण मोर दॅन दॅट एक टीचर स्टुडंटच्या पलीकडे जाऊन त्यांचा आता एक मैत्रीचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यांनी एकमेकांना ज्या काय अडचणीत मदत केली ती त्याच्यामुळे त्यांचं एक बॉन्डिंग झालं. त्याच्यासाठी तिचा बर्थडे नक्कीच स्पेशल असेल. आणि जेव्हा आलीस तर डोळ्यावर पट्टी होती. आजकाल आपण बघतो की अनेक बर्थडे सरप्राईज खूप वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतात, पण अशा पद्धतीने आपला वाढदिवस सेलिब्रेट होईल. आणि जेव्हा इथे आलीस एक पॉझिटिव्ह वाईब सगळ्यांनाच वाटते. तू जेव्हा आलीस आणि डोळे उघडून पाहिलंस की अरे बापरे, माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय, काय वाटलं होतं तेव्हा? मुळातच कमळी आता एकटी म्हणजे आली आहे गावावरून इथे, आणि त्याच्यासाठी ती विसरलीच होती की तिचा वाढदिवस आहे. पण इथे येऊन जेव्हा तारिणी ताईने, ऋषी सर, निकी बंड्याने मिळून जे सरप्राईज दिलं ते तिने कधी विचारच केला नव्हता त्या गोष्टीचा, आणि मग त्यातच ती खूप भारावून गेली. कारण की ही वास्तूच इतकी सुंदर आहे, ते मंदिर इतकं सुंदर आहे, इतकं परिसर इतकं सुंदर आहे, तर खूपच छान वाटलं. आणि महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे, खूपच प्रसन्न वाटलं आणि खूपच छान वाटलं. आणि आपण जो इंटरव्ह्यू करतो त्याच्या मागे देखील एक खूप छानशी फ्रेम आहे, तुम्ही बघितलं तर. सो पहिल्यांदा इथे आली होती, सो दोघांनी काय वाटतं आणि काय सांगायला आवडेल पहिल्यांदा इथे आलं तर? खूप छान वाटतंय, छान परिसर आहे, स्वच्छ आहे, वाईट ते छान आहे. बाहेर असं जरा थोड्या जरी असं आत आल्यानंतर अचानक थंड वाटतंय आणि मग आपण बहुतेक महाराजांचं म्हणजे ते इतकं छान बनवलं गेल्या सगळ्याच गोष्टी की म्हणजे आता मी एवढे 2 लेअरचे कपडे घालून मला अजिबात उकडत नाही, कम्फर्टेबल आहे. त्यामुळे ह्याच्यातच समजून जा की हे किती प्रसन्न आणि किती छान ऍटमॉस्फिअर इथे. आणि दोघांनी महाराजांचे आतापर्यंत कोणते कोणते गड चढलेले आहेत? मी विजयदुर्ग, राजगड, रायगड, सिंहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, बरेच आहेत.
आणि जाता आता प्रेक्षकांना काय सांगू? प्रेक्षकांना हेच सांगेन की 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही नक्की बघा तो एपिसोड. आणि गोष्टीतून खूप गोष्टी कळणार आहेत प्रेक्षकांना, त्यामुळे मजा येईल. तर बघायला विसरू नका. कमळी 9 वाजता.